कुमावत समाजाच्या श्रद्धेय माताजी श्रीमती शकुंतला देवी नाईक यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आत्मचरित्र माझी जीवन यात्रा या पुस्तक प्रकाशनासाठी भारतातून विविध राज्यातून आलेल्या सर्व उपस्थितांचे अतिथींचे श्री कुमावत क्षत्रिय ज्ञाती मंडळ पुणे आणि नाईक परिवारातर्फे मी मोनिका जोशी मनपूर्वक स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व अतिथी आणि मान्यवर, आपणा सर्वांचे नाईक परिवार आणि कुमावत ज्ञाती समाज मंडळ यांच्यातर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अतिथी, आपण आज या ठिकाणी आलेले आहोत श्रीमती श्रद्धेय माताजी शकुंतला देवीजी नाईक यांचे आत्मचरित्र माझी जीवन यात्रा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती आपणास लाभलेली आहे. अजूनही काही अतिथी बाहेर आपल्या पर्जन्यराजाच्या कृपेमुळे काही ठिकाणी अडकलेले आहेत, परंतु काही क्षणातच त्यांचं व्यासपीठावरती आगमन होणार आहे. आपण सर्वजण त्यांच्या भाषणाचा देखील लाभ उठवणार आहोत. तत्पूर्वी उपस्थित सर्व माननीयांना मी विनंती करते की आपण दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नरेंद्रजी जाधव, त्याचबरोबर ज्या ठिकाणाहून माताजी आहेत त्या खानदेशातील मृदुंगाचार्य आणि ज्यांच्या प्रवचन कीर्तनातून असंख्य बांधव व्यसनमुक्त झाले असे हवप ज्ञानेश्वर माऊली महाराज, याचबरोबर ताराचंदजी कुमावत, छोटीरामजी कुमावत, श्री साहेबराव बापू कुमावत, ह्या सर्व मान्यवरांना, याचबरोबर आपल्या पुण्यातले डॉक्टर के.एच. संचेती सर, ह्या सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी दीपप्रज्वलन करायची विनंती करते. कुमावत क्षत्रिय समाजातल्या तेजस्वी पुरुषांच्या तेजोवलयामुळे आधीच उजळून निघालेला हा रंगमंच दीपप्रज्वलन करून आणखीनच प्रकाशित करून आज या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तेव्हा टाळ्यांच्या गजरात आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. राजस्थानवरून स्थलांतरित झालेले आपले क्षत्रिय बांधव ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अनेक अविस्मरणीय अवर्णनीय अशा वस्तूंचं निर्माण केलं, अशा या कुमावत क्षत्रिय समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या शकुंतला देवीजी नाईक यांच्या ह्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभी या ठिकाणी दीपप्रज्वलन सोहळा संपन्न होत आहे. ह्या कार्यक्रमांचे शब्दांकन ज्यांनी केले असे सुरेशचंद्र वारघडे, आपणही दीपप्रज्वलनास जावे. कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन या ठिकाणी संपन्न झालेले आहे. यानंतर कार्यक्रमात आपण स्वागत गीत घेणार आहोत. सम्राट नाईक यांनी या स्वागत गीताची निर्मिती केली आहे, ज्यांची नुकतीच 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी स्वागत गीतात आकाशस्थ देवगणांना या समारंभास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे. आणि हो, माझा विश्वास आहे की ज्याप्रमाणे ज्या वास्तूत नाईक वाड्यामध्ये ज्याचे स्वामी समर्थ शंकर महाराज, ह्याचबरोबर माधवनाथ महाराज, शंकराचार्य अशा थोर विभूतींची उपस्थिती लाभली आहे, त्या अशाच विभूती या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी नक्कीच आपल्या सूक्ष्म रूपात उपस्थित राहतील. तेव्हा आपण या स्वागत गीताचा आस्वाद घेऊयात, ज्यांनी स्वर दिलेला आहे स्वरमाधुरी ज्योत्स्नाताई गडपुले यांनी.
सुंदर अशा या स्वागत गीतानंतर आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यापूर्वी मी डॉक्टर सत्यशील नाईक यांना या ठिकाणी येऊन प्रास्ताविक करावं अशी विनंती करते. नमस्कार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरेंद्रजी जाधव, प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर माऊली महाराज, माननीय सौ सिंधुताई सपकाळ, त्यांना थोडा उशीर होतो आहे कारण ते वादळात सापडल्यामुळे थोडं ते आता येतीलच एवढ्यात. माझे गुरु पद्मविभूषण डॉक्टर KH संचिती आणि मंचावरील सर्व मान्यवर तसेच उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा दिवस खरोखरीच सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखाच आहे. आज आपण प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित आहात. माझ्या आईचे आत्मचरितन असलेले माझी जीवनयात्रा या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. आईने सांगितल्याप्रमाणे त्यांचे आत्मचरित्र श्री सुरेशचंद्र वारगणे यांच्या लेखणीतून साकार झाले. ह्या प्रकाशनामुळे माझी व माझे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय भैयासाहेब आणि अनेकांची कित्येक वर्षांची इच्छा पूर्ण होत आहे. ह्या गोष्टीचा मला फार आनंद होत आहे. तो शब्दात सांगणे अवघड आहे. माझे वडील कैलास नंदलालजी उर्फ बाळासाहेब हे अत्यंत कडक शिस्तीचे होते. वडील रागवले की आईचा कोमल हात आमच्या पाठीवरनं फिरायचा. मी बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्यास निघालो तेव्हा आईने सांगितले की कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नको. आईला दिलेले वचन मी आजपर्यंत पाळलेले आहे. माझ्या आईवडिलांच्या प्रेरणेमुळे मी डॉक्टर झालो. नंतर माझे गुरु पद्मविभूषण डॉक्टर संचिती यांच्या मार्गदर्शनाखाली मी ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर झालो. माझे लग्न MBBS झाल्यानंतर झाले. माझा मोठा मुलगा डॉक्टर सत्यजित याचा जन्म झाला. माझे MS शिक्षण असल्यामुळे आठवड्यातून एकदाच घरी येत असे. त्याचबरोबर माझी पत्नी मीना, तिचं पण शिक्षण चालू होतं, त्यामुळे तिला दिवसभर कॉलेजमध्ये जावे लागाय. त्यावेळे माझ्या आईने आजी व आई अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या. माझ्या हॉस्पिटलचे 1979ला सुरुवात झाली. तेव्हापासून मी सतत हॉस्पिटलच्या कामात व्यस्त राहिलो. मला हॉस्पिटल चालविण्यासाठी वडिलांची फार मोठी आधार होता. 1983 साली त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे आमच्या कुटुंबांचा आधारस्तंभ कोसळला. त्यावेळी माझ्या आईंनी वडिलांची भूमिका दिली. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून तिने वडिलांची भूमिका पार पाडली. एवढेच नव्हे तर कोर्ट कचेरी, इन्कम टॅक्स अशी सर्व कामे पार पाडली. त्यावेळी आईला प्रथमच कोर्टाची पायरी चढावी लागली. आईने ही कामे पाहिल्यामुळे मी माझ्या हॉस्पिटलच्या कामात पूर्ण लक्ष देऊ शकलो. माझ्या पेशंटची मी काळजी घेऊ शकलो. गेल्या 10 वर्षापासून आमच्या नाईक घराण्याचा इतिहास ग्रंथारूपात प्रसिद्ध व्हावा अशी माझी इच्छा होती. ती इच्छा आईच्या पुस्तकाने पूर्ण होत आहे. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व जुन्या आठवणी उजाळा तर मिळणार आहेच, पण हा ग्रंथ भावी पिढीला नंदादीपसारखा मार्गदर्शन ठरेल. या वर्तनाची योग्य दिशा मिळेल आणि त्यांचे जीवन असे उज्ज्वल राहील. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजाचे कर्मठ कार्यकर्ते श्री रवींद्र बैठाडे, श्री राजेंद्र नाईक, श्री रमेश बगराना, श्री सम्राट नाईक व श्री नितीन नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट अशी जाणवली आहे की बोलताना थोडंसं तुटकं असं ते बोलत होते, परंतु जर आपल्या शरीरातलं कुठलंही हाड जर तुटलं
तर ते क्षणात बरं करून उभं करण्याची किमया डॉक्टरांच्या हातामध्ये आहे. आणि तसंच ते पक्षीतज्ञ म्हणून देखील आज सर्वांना ज्ञात आहेत असे डॉक्टर सत्यशील उर्फ लालाजी, त्यांना सर्वजण प्रेमाने घरात लालाजी म्हणतात, त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमात प्रास्ताविक केलेलं आहे. आता अतिथी देवो भव या उक्तीला अनुसरून आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. सर्वात प्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे डॉक्टर नरेंद्रजी जाधव यांचा सत्कार डॉक्टर सत्यशील नाईकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जाधव सर गेली अनेक वर्ष पुणे ज्यांना ओळखत आहे असे जाधव सर पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू तर होतेच, त्याचबरोबर ते सध्या केंद्रीय नियोजन आयोग भारत सरकारचे सदस्य आहेत आणि याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव आपली ओळख आहे. श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन आपला सत्कार या ठिकाणी डॉक्टर नाईक यांनी केलेला आहे. ह्याचबरोबर सिंधुताई सपकाळ देखील आपल्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत, परंतु पर्जन्यामुळे त्या एके ठिकाणी फसल्यामुळे काही क्षणातच त्यांचे या ठिकाणी आगमन होईल. यथोचित आपण त्यांचा सत्कार नंतर घेऊयात. यानंतर खानदेशातून मृदंगाचार्य आणि ज्यांच्या प्रवचन आणि कीर्तनातून असंख्य बांधव व्यसनमुक्त झाले असे ज्ञातिगुरू ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांना सन्मानित करण्यासाठी सुद्धा मी डॉक्टर नाईक यांना विनंती करते. ज्या प्रकारे महाराष्ट्रातूनच नाही तर राजस्थानमधून देखील आवर्जून उपस्थिती लावणारे अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ह्यापैकी एक ताराचंची कुमावत, जो 1 करोड़ कुमावत जनसंख्या के राष्ट्रीय अध्यक्ष है. उन्हीं का जयपुर में भूमि क्रय विक्रय का व्यवसाय है. पूरा कुमावत समाज इनके परिवार को हाथी वाले इस नाम से जानते हैं. पिछले गत सालों में इनके द्वारा एक हाथी हमेशा श्रृंखलाबद्ध करता रहता था. इन्हीं को सम्मानित करने के लिए प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष, जो आई के मानस पुत्र भी ऐसे जाने जाते हैं, वे रविंद्र जी बैताड़े, इनको मैं विनंती करती हूँ कि आप इनका सम्मान करें. इनके सिवाय जो कुमावत समाज के राष्ट्रीय महामंत्री हैं, उन्हीं का जयपुर में होटल का व्यवसाय है. उसी के माध्यम से हिंदुस्तान से पधारे समाज बंधुओं की आवास निवास की व्यवस्था वे रखते हैं. इनका सम्मान करेंगे पुणे न्याति मंडल के मंत्री रमेश जी बघराणा. छोटीराम जी कुमावत, आपका सम्मान कर रहे हैं रमेश जी बघराणा. याचबरोबर माननीय श्री साहेबराव कुमावत हे महाराष्ट्र कुमावत सभेचे प्रांतीय अध्यक्ष असून व्यवसायाने ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. आईंच्या माहेरच्या गावचे ते आहेत. समाज हितासाठी मुख्यमंत्री ते भावी पंतप्रधान हे भेटणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे समाजाचे अध्यक्ष बापू यांना सन्मानित करतील पुणे न्याती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रजी बघराणा. याशिवाय पूर्ण पुण्यामध्ये डॉक्टर संचेती यांना कोणी ओळखत नाही असे नक्कीच नसतील. असे डॉक्टर पद्मविभूषण डॉक्टर संचेती यांचा डॉक्टर सत्यशील नाईक यांच्याशी गुरु म्हणून आणि विविध संस्थांशी अतिशय निकटचा संबंध आहे.
नाईक घराण्याचे अतिशय निकटचे असे ते स्नेही म्हणून ओळखले जातात. त्यांचा सत्कार नितीनजी नाईक यांनी करावा अशी विनंती आहे. इनके सिवा आप भी मान्यवर मीडिया के माध्यम से यहाँ पधारे हैं, इसलिए कुमावत जागृति उज्जैन के पत्रकार माननीय मनोहर लाल जी का इनको भी हम सम्मानित कर रहे हैं. गौरव नाइक, इनको विनंती है कि आप उनका सम्मान करें. मनोहर लाल जी आपको यहाँ आने की मैं विनती करती हूँ. माननीय मनोहर लाल जी.